गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मिनी ब्लॉग असणार आहे हा. तर सकाळची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी अशा ABC ज्यूसपासून. ABC ज्यूस म्हणजे काय, ॲपल, बीटरूट आणि कॅरेटचा एकदम हेल्दी, जगात भारी असा हा ज्यूस आहे. सकाळची सुरुवात याने नक्कीच करावी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तरी आणि पौष्टिकसुद्धा. तर सुरुवात माझी झालेली आहे आणि इकडे करते पुन्हा तयारी केलेली आहे. आज छान अशी, सकाळी वेगळा ड्रेस होता, आत्ता वेगळा ड्रेस, कारण दिवस दुसरा आहे आणि स्वतःला छान वाटायला जरा छान अशी तयारी केलेली आहे. आणि मग काय, आपलं रोजचंच काम चालू झालेलं आहे. बट आज वेगळं काहीतरी नाश्त्याला केलेलं आहे, ते म्हणजे नागलीचा ढोकळा. तर नाचणी किंवा नागली याचा ढोकळा केलेला आहे. पीठ मार्टचं हे पीठ वापरून. आता हे पीठ मार्टचे वेगवेगळे पीठ मी एवढे वापरलेत की त्याचं ब्रँड ॲम्बॅसेडर करायला मला काहीच हरकत नाही आहे त्यांना. पण ते करणार नाही, जाऊ द्या. तर हे पीठ मार्टचं रेडीमेड पीठ वापरून मी ढोकळा केलेला आहे आणि मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. मस्तच वाटला, मला तो खूप आवडला. कारण नागलीचा तर पौष्टिक ना, म्हणजे बेसनापेक्षा नागलीचा जास्त पौष्टिक आहे. तर यस, याची टेस्टसुद्धा मस्त आहे. प्लेन खाल तर नाही आवडणार तुम्हाला, थोडंसं असं मातीसारखी टेस्ट वाटेल, कारण स्वराला तशी वाटली, बट मला नाही. पण फोडणी दिली ना त्याली, काय बोलते बोबडं, फोडणी जर दिली ना त्याला मस्त, आपली मोहरी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरची, तर मस्त यामध्ये टेस्ट उतरते. आणि तसंच आम्ही केलं. स्वराला प्लेनच ढोकळा आवडतो, तर तिला 2-4 बाजूला काढून ठेवले होते, बट तिला तेही नाही आवडले. मुलांची अशीच नाटकं असतात. तर ठीक आहे, काही हरकत नाही. बाकी मग ऑमलेट पोळी वगैरे ते तर झालंच होतं, ढोकळ्यावर काही भागणार नव्हतं दोघांचं पण. बट मी तर ढोकळाच खाल्लेला आहे आणि मस्तपैकी कडक अशी इकडे फोडणी दिलेली आहे. तर सकाळची वेळ, म्हणजे सकाळच्या वेळात आम्ही हा छान नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग दुपारी फुल आरामच करून घेतलेला आहे मस्तपैकी. कारण नाशिकमध्ये इतकी थंडी वाढले ना, काय सांगू तुम्हाला. आणि थंडीमध्ये आता ना असे गरम गरम पदार्थ खायला खूप म्हणजे छान वाटतं. असं मस्तपैकी काहीतरी गरम गरम बनवून किंवा सूप वगैरे काय केला तर छान वाटतं. तर ढोकळा एन्जॉय केला आणि मग रात्रीच्या जेवणात ठरवलं की पावभाजी. बरेच दिवस झाले, म्हणजे घरी मी वर्ष झालं पावभाजी बनवलेलीच नाही आहे. तर सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आणि यांना सांगितलं मग फोन करून, पाव ना. तर इकडे फोडणी वगैरे दिलेली आहे. बटर आहे मस्तपैकी आपल्याकडे, अमूलचं नाही, वेगळं आहे. आणि भाज्यासुद्धा शिजवून झालेल्या आहेत. तर ज्या नॉर्मल आपण रेग्युलर भाज्या टाकतो त्या तर आहेतच, शिमला, बटाटा, वाटाणा, त्या वगैरे, फ्लॉवर. आणि यामध्ये मी आज गाजरसुद्धा होतं आपल्याकडे रेड, तर गाजरसुद्धा टाकलेलं आहे. मस्तपैकी मऊ शिजलेलं आहे ते, म्हणजे खायला पण चांगलं भाजीमध्ये आणि रंगसुद्धा येईल. आणि बीटरूट, रंग येण्यासाठी खास करून बीटरूट, कारण मी म्हणजे आर्टिफिशियल रंग नाही टाकत. आपण बाहेरून पावभाजी आणतो त्यामध्ये असतोच रंग टाकलेला, आणि माझ्याकडे भरपूर आहेत कलर्स तसे केकचे, पण आज म्हटलं नको, जसा येईल तसा कलर मस्तपैकी. आणि छान अशी गरमागरम पावभाजी करून आपण घरी खाऊया. आजचा म्हणजे हा फूड ब्लॉग तुम्हाला म्हणता येईल. तर हा फूड ब्लॉग होता आणि छोटासाच होता. तर मस्त आमची पावभाजीसुद्धा झालेली आहे आणि आम्ही ती मस्त अशी एन्जॉय केलेली आहे. सो चला, तुम्ही पण काहीतरी थंडीचं असं गरम गरम करून खा. ओके, आजचा ब्लॉग एवढाच. बाय बाय. I begin to